विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण अर्थात युटिलिटी ॲनालिसिस यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती आपल्या अनेक गरजा पूर्ण करते आणि त्या गरजा पूर्ण करत असताना उपलब्ध साधनांच्या माध्यमातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. त्यालाच आपण उपभोक्त्याचे वर्तन असे म्हणतो. उपयोगिता म्हणजे काय आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण पाहिले. वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची जी शक्ती किंवा क्षमता असते त्याला आपण उपयोगिता असे म्हणतो. या उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण पाहिली. सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. उपयोगिता आणि आनंद यामध्ये फरक आहे. उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे. उपयोगिता व समाधान यामध्ये सुद्धा फरक आहे. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे, म्हणजे संख्यात्मक मापन शक्य नाही. उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. असे एकूण 10 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगिता व उपयुक्तता फरक आहे. उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे. उपयोगिता व समाधान यात फरक आहे. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि उपयोगिता मागणीचा आधार आहे. आता आपण उपयोगितेचे प्रकार पाहणार आहोत. उपयोगितेची व्याख्या आपण पाहिलेली आहे. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय. या उपयोगितेचे प्रकार आहेत. रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता. रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता. एखाद्या वस्तूची संरचना आपण बदलली. जी वस्तू अस्तित्वात आहे अशा अस्तित्वात असलेल्या एखाद्या वस्तूच्या आकारामध्ये, रूपामध्ये किंवा स्वरूपामध्ये बदल केल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढत असेल. जेवढी उपयोगिता आता तिच्यामध्ये आहे त्यापेक्षा त्या वस्तूची उपयोगिता आणखी वाढत असेल तर त्यास रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता असे म्हणतात. अर्थात या ठिकाणी आपण जी काही वस्तू अस्तित्वात आहे त्या वस्तूच्या संरचनेमध्ये किंवा तिच्या रूपामध्ये, आकारामध्ये, एकूणच तिच्या काही अंतरंगामध्ये परिवर्तने करतो, बदल करतो आणि तिचे जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप बदलल्यामुळे त्या वस्तूची जी उपयोगिता आहे ती पूर्वीपेक्षा जास्ती वाढते, पूर्वीपेक्षा जास्ती उपयुक्त ठरते. त्याला आपण रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतल्यानंतर हे लक्षात येईल की लाकडाचा ओंडका आहे. त्या लाकडाच्या ओंडक्यामध्ये उपयोगिता नाही असं आपण म्हणू शकणार नाही. कोणाच्या ना कोणाच्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी उपयोगिता आहे, पण त्या लाकडाच्या ओंडक्याला योग्य आकार देऊन त्याचा टेबल बनविला तर त्या ओंडक्यापेक्षा टेबलमध्ये असणारी उपयोगिता ही अधिक जाणवते. लाकडाच्या ओंडक्यापेक्षा त्या टेबलमध्ये असणारी उपयोगिता ही वाढते. याला आपण रूप उपयोगिता असं म्हटलेलं आहे. तसेच मातीमध्ये उपयोगिता असते, पण त्या मातीला योग्य आकार देऊन त्यापासून जर मडके बनविले तर त्या मडक्यातील उपयोगिता आणखी वाढते. म्हणजेच त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये बदल केला, आकारामध्ये बदल केला, संरचनेमध्ये परिवर्तन केलं आणि त्यामुळे या परिवर्तनामुळे
त्या वस्तूच्या एकूणच उपयोगितेमध्ये वाढ होते, त्यास आपण रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता. स्थल उपयोगिता किंवा ठिकाणाच्या आधारे जी काय उपयोगिता आहे त्याला आपण स्थल उपयोगिता म्हणतो. एखाद्या वस्तूचे ठिकाण बदलले, वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून ती वस्तू जर आपण स्थलांतरित केली, वस्तूचे ठिकाण बदलले, वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण स्थलांतरित केली, तर त्या वस्तूची उपयोगिता ज्या ठिकाणी आहे त्यापेक्षा नवीन ठिकाणी उपयोगिता वाढते, त्याला आपण स्थल उपयोगिता असे म्हणतो. वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून इतरत्र आपण स्थलांतरित केली तर त्या वस्तूची उपयोगिता ही जुन्या जागेपेक्षा नवीन जागी अधिक जाणवते, इतरत्र ती उपयोगिता वाढते. यास आपण स्थल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून ती वस्तू जर आपण स्थलांतरित केली तर त्या वस्तूचे ठिकाण बदलले जाते आणि त्या वस्तूची उपयोगिताही पूर्वीपेक्षा वाढते, याला आपण स्थल उपयोगिता असे म्हणतो. या ठिकाणी उदाहरणं घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शेतीमध्ये असणारी जी फळे आहेत त्या शेतामध्ये त्याचा फारसा उपयोग नसतो, पण ती फळे आपण शहरात आणली, बाजारात आणली तर त्याची उपयोगिता वाढते. किंवा जंगलामध्ये फळे आहेत, कंदमुळे आहेत, जंगलामध्ये त्या ठिकाणी फारशी उपयोगिता असणार नाही, ती फळे जंगलामध्ये झाडावरती किंवा खाली पडून सडून जातील. पण ती फळे आपण जर का शहरात आणली, ती फळे आपण बाजारामध्ये आणली तर त्याची उपयोगिता ही जंगलापेक्षा शहरामध्ये अधिक वाढते, याला आपण स्थल उपयोगिता असे म्हणतो. त्याचबरोबर समुद्रामध्ये मासे आहेत किंवा इतर जलचर आहेत, तर त्या माशांमध्ये समुद्रामध्ये फारशी उपयोगिता असणार नाही, पण ते मासे जर आपण शहरात आणले, पकडून शहरात आणले तर ते ठिकाण बदलल्यामुळे त्यातील उपयोगिता वाढते, यास आपण स्थल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी स्थल उपयोगितेची अनेक उदाहरणे देता येतील, पण एवढी उदाहरणे पुरेशी आहेत असे मी समजतो. पुढे जाऊयात. सेवा उपयोगिता. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक व्यावसायिक आपल्याला सेवा पुरवित असतात आणि हे सेवा पुरवणारे जे काय व्यावसायिक आहेत त्यांच्या सेवा आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत असतो, त्याला आपण सेवा उपयोगिता असे म्हणतो. आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला घ्याव्या लागतात. जसे की आजारी पडल्यानंतर एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या दृष्टीने डॉक्टरच्या सेवेमध्ये उपयोगिता वाढते. ज्यावेळेस तो सर्वसामान्य असतो, आजारी नसतो, सुदृढ असतो, त्यावेळेला तो डॉक्टरच्या सेवेमध्ये त्याला उपयोगिता जाणवणार नाही किंवा तो डॉक्टरकडे जाणार नाही, त्याच्या सेवेमध्ये त्याला उपयोगिता जाणवणार नाही. पण तो जर का आजारी पडला, व्यक्ती जर आजारी पडला तर मात्र त्याला डॉक्टरच्या सेवेमध्ये उपयोगिता जाणवेल. किंवा एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा आहे, प्रवास ही गरज त्याला निर्माण झाली तर त्याला जी काय रेल्वे सेवा आहे किंवा परिवहन एस टी महामंडळाची, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जी काही बस सेवा आहे त्याच्यामध्ये त्याला उपयोगिता जाणवेल. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घ्यायचे आहे तर त्याच्या दृष्टीने शिक्षकाच्या सेवेमध्ये उपयोगिता जाणवेल. अशा पद्धतीने विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी आपण ज्या सेवा घेतो किंवा ज्या सेवांचा आपण वापर करतो त्याला आपण सेवा उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याची उपयोगिता आपल्या दृष्टीने निर्माण होते किंवा वाढते. 4 नंबरचा मुद्दा आहे ज्ञान उपयोगिता. 4 नंबरचा मुद्दा आहे ज्ञान उपयोगिता. एखाद्या व्यक्तीने एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल किंवा गोष्टीबद्दल ज्ञान आत्मसात केले किंवा ज्ञान प्राप्त केले तर त्यातील उपयोगिता त्याच्या दृष्टीने वाढत जाते, त्याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. म्हणजे पूर्वी
एखाद्या व्यक्तीला त्या वस्तूबद्दल किंवा त्या वस्तूच्या हाताळण्याबद्दल, ती वस्तू वापरण्याचे ज्ञान नव्हते, तर त्याच्या दृष्टीने त्यामध्ये उपयोगिता असणार नाही. पण ती वस्तू हाताळण्याचे किंवा ती वस्तू चालवण्याचे, त्या वस्तूच्या बाबतचे जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान जर का त्या व्यक्तीने आत्मसात केले तर मात्र त्याच्या दृष्टीने त्यामध्ये असणारी उपयोगिता वाढते. त्याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. उदाहरण घ्यायचं असेल तर आपण असं घेऊ शकतो की एखाद्या व्यक्तीला संगणक हाताळण्याचे ज्ञान नव्हते. संगणक चालवण्याचे किंवा संगणक हाताळण्याचे ज्ञान व्यक्तीला नव्हते, त्यावेळेला त्याच्या दृष्टीने त्यामध्ये उपयोगिता नाही किंवा नव्हती. पण तो ज्या वेळेला संगणकाचे ज्ञान आत्मसात करतो, संगणक कसा हाताळावा किंवा संगणक स्टार्ट कसा करायचा, त्याच्यावरचे वेगवेगळे फंक्शन जे आहेत किंवा ॲप्लिकेशन्स जे आहेत ते कसे वापरायचे, याचे ज्ञान त्याने जर का आत्मसात केले तर त्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता त्याच्या दृष्टीने वाढणार आहे. याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. एखादी वस्तू हाताळण्याचे किंवा एखादी वस्तू वापरण्याचे व्यक्तीने ज्ञान आत्मसात केल्याने किंवा ते ज्ञान प्राप्त केल्याने त्या वस्तूतील उपयोगिता वाढत असेल तर त्यास आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. याचीही अनेक उदाहरणे देता येतील. जसे की एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येत नाही, त्याच्या दृष्टीने गाडीमध्ये उपयोगिता असणार नाही. पण जर का त्याने गाडी चालवण्याचे ज्ञान आत्मसात केले तर मात्र त्याच्या दृष्टीने गाडीमध्ये उपयोगिता निर्माण होणार आहे, वाढणार आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला जर का मोबाईल फोन जो आहे तो हाताळता येत नाही, वापरता येत नाही, त्याचे ज्ञान नाही, तर त्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये फारशी उपयोगिता नसते. पण त्याने जर का ते ज्ञान आत्मसात केले तर त्या दृष्टीने, त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्यामध्ये उपयोगिता वाढत जाते. याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हटलेले आहे. हार्मोनियमचं हे उदाहरण आपल्याला घेता येईल. हार्मोनियम ज्याला आपण पेटी म्हणतो, तबला, पेटी, हार्मोनियम या वस्तूचे ज्ञान त्या व्यक्तीला नव्हते. समजा ती व्यक्ती हार्मोनियम वाजवू शकत नव्हती, पण त्याने ते ज्ञान आत्मसात केले, ते कौशल्य त्याने आत्मसात केले, तर ते कौशल्य आत्मसात केल्यामुळे त्या व्यक्तीची उपयोगिता, त्या वस्तूची उपयोगिता त्याच्या दृष्टीने वाढणार आहे. याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. स्वामित्व उपयोगिता 5 नंबरचा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता. अर्थात एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे, एखाद्या वस्तूच्या मालकी हक्कामध्ये बदल झाल्यामुळे, मालकी हक्क बदलल्यामुळे म्हणजे स्वामित्व बदलल्यामुळे त्या वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते. आणि मग व्यक्ती बदलल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता परिवर्तित होते किंवा वाढते. याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. समजा की या ठिकाणी आपण उदाहरण घेऊयात. एखादा फळ विक्रेता आहे, त्याच्याकडे आंबे आहेत, त्याने आंबे विक्रीसाठी आणलेले आहेत. तर त्या फळ विक्रेत्याकडे जे आंबे आहेत त्यामध्ये त्याच्या दृष्टीने फारशी उपयोगिता असणार नाही. पण ते आंबे त्याने इतर ग्राहकांना विकले किंवा ते आंबे आपल्याकडे आले, आपण खरेदी केले, त्या वस्तूचा मालकी हक्क बदलला, स्वामित्व बदलले, तर आपल्या दृष्टीने आंब्यामध्ये असणारी उपयोगिता ही वाढते. त्याला आपण स्वामित्व उपयोगिता असे म्हणतो. शेवटचा प्रकार आहे काल उपयोगिता. वस्तूमध्ये काळानुरूप परिवर्तने होतात, बदल होत असतात. एखादी वस्तू विशिष्ट काळ किंवा विशिष्ट वेळी, विशिष्ट काळी एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसते. पण जर काळ बदलला किंवा ती वस्तू काही काळ आपण ठेवली तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता वाढते, त्या वस्तूची उपयोगिता अधिक जाणवते. त्याला आपण काल उपयोगिता असे म्हणतो. एखादी वस्तू विशिष्ट कालावधीमध्ये किंवा विशिष्ट कालावधीनंतर वेळ बदलली, काळ बदलला, तर त्या वस्तूतील उपयोगिता पूर्वीपेक्षा वाढत असेल तर त्यास आपण काल उपयोगिता किंवा काळ उपयोगिता असे म्हणतो. उदाहरण जर घ्यायचं असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीम या वस्तूमध्ये उपयोगिता असत नाही.
पावसाळा आणि हिवाळा आपण आईस्क्रीम खात नाही किंवा त्यामध्ये उपयोगिता आपल्या दृष्टीने नसते, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मात्र त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते, उपयोगिता वाढते. याला आपण काय म्हटलेलं आहे? काल उपयोगिता असे म्हणतो. म्हणजे काही काळ बदलल्याने, काही काळ परिवर्तित झाल्याने, काळ बदलल्याने त्या वस्तूची उपयोगिता वाढली. त्याचबरोबर कच्च्या फळांमध्ये त्या क्षणाला फारशी उपयोगिता नसते. नुकतीच झाडावरनं आपण कच्ची फळे तोडली तर त्या फळामध्ये फारशी उपयोगिता नसते, ते आपण खाऊ शकत नाही. चिक्कू असेल किंवा पपया असेल तर या वस्तूंमध्ये, या फळांमध्ये फारशी उपयोगिता कच्च्या फळांमध्ये नसते. पण काही कालावधी लोटल्यानंतर ती फळे पिकतात आणि त्यातील उपयोगिता वाढते. याला आपण काय म्हणतो? काल उपयोगिता असे म्हणतो. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण उपयोगितेचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. या प्रत्येक प्रकाराचा अगदी थोडक्यामध्ये मी आढावा घेतो आहे आणि आपण थांबूयात. पहिला प्रकार आपण पाहिला रूप उपयोगिता. वस्तूचा आकार बदलल्यामुळे किंवा वस्तूची संरचना बदलल्यामुळे, वस्तूचं रूप बदलल्यामुळे जर उपयोगिता निर्माण होत असेल, वाढत असेल तर त्याला आपण रूप उपयोगिता म्हणतो. आपण लाकडापासून टेबल बनवणे किंवा लाकडापासून बेंचेस बनवणे, लाकडापासून दरवाजा बनवणे वगैरे वगैरे उदाहरणं घेऊ शकतो. त्याची उपयोगिता कशी वाढते हे आपण सांगू शकतो. किंवा मातीपासून मडकी बनवणे वगैरे. स्थल उपयोगिता. एखादी वस्तू स्थलांतरित केल्याने, एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली तर त्याची उपयोगिता वाढते. याला आपण स्थल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्यासाठी आपण शेतीची फळे, जंगलातील फळे, कंदमुळे, समुद्रातील मासे शहरात आणल्यानंतर कशी उपयोगिता वाढते हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सेवा उपयोगिता हे एक आपण प्रकार पाहिला. वेगवेगळ्या सेवा आपण वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या कालावधीमध्ये वापरत असतो. वेगवेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या सेवांचा आपण उपभोग घेत असतो, वापर करत असतो. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीच्या दृष्टीने डॉक्टरच्या सेवेमध्ये उपयोगिता जाणवते, उपयोगिता वाढते. याला आपण सेवा उपयोगिता असे म्हणतो. ज्ञान उपयोगिता आपण पाहिलं. एखाद्या वस्तूचे आपण ज्ञान आत्मसात केले, एखादी वस्तू आपण हाताळण्याचे किंवा वस्तू वापरण्याचे ज्ञान जर का आपण आत्मसात केले तर त्यातील उपयोगिता पूर्वीपेक्षा अधिक वाढते. याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. संगणकाचे ज्ञान आत्मसात केले तर उपयोगिता वाढेल. त्याचबरोबर हार्मोनियमचे ज्ञान आत्मसात केले किंवा तबला वादनाचे ज्ञान कौशल्य आपण आत्मसात केले तर उपयोगिता वाढते. किंवा गाडी चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले तर गाडीमधील उपयोगिता वाढते. याला आपण ज्ञान उपयोगिता असं म्हटलेलं आहे. स्वामित्व उपयोगिता हा एक प्रकार आपण पाहिला. वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे किंवा स्वामित्व बदलल्यामुळे वस्तू एका विक्रेत्याकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जर हस्तांतरित झाली तर त्या वस्तूतील उपयोगिता वाढते. यास आपण स्वामित्व उपयोगिता असे म्हणतो. फळ विक्रेत्याकडे असणारी जी काही फळे आहेत किंवा दुकानदाराकडे असणाऱ्या वस्तू आहेत, कापड विक्रेत्याकडे असणारे ड्रेस आहेत, ते आपल्याकडे आले तर आपल्या दृष्टीने त्याच्यातील उपयोगिता वाढते. त्यास आपण स्वामित्व उपयोगिता असं म्हटलेलं आहे. काल उपयोगिता. काही काळ लोटल्याने किंवा काळ बदलल्याने, कालावधी बदलल्याने त्या वस्तूतील उपयोगिता जर वाढत असेल तर त्यास आपण काल उपयोगिता असे म्हणतो. उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये स्वेटर्स, हिवाळ्यामध्ये रेनकोटमध्ये, छत्र्यांमध्ये उपयोगिता जाणवते. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीममध्ये आणि थंड पेयांमध्ये उपयोगिता जाणवते. तर हिवाळ्यामध्ये उबदार कपड्यांमध्ये उपयोगिता जाणवते. याला आपण काल उपयोगिता म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने रूप, स्थल, काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा असा एक मंत्र आहे. आलं मंत्र लक्षात ठेवा. रूप, स्थल, काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा. अर्थात रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि सेवा उपयोगिता. रूप, स्थल, काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण उपयोगितेचे प्रकार पाहिलेले आहेत. उद्याला यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. रूप, स्थल, काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा हा मंत्र किंवा हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने हे 4 प्रकार आपल्याला पाठ होतील. धन्यवाद.